सर्वांना नमस्कार. 15 ऑगस्टच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MS सेट महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमध्ये होणारा पेपर सामान्य प्रश्नपत्रिका थोडं मिस झालं, ठीक आहे, ओके. विषय आहे शैक्षणिक माहिती, एज्युकेशन इन्फॉर्मेशन वरती आज आपल्याला 50 प्रश्नांचा सराव करायचा आहे. प्रत्येक पेज मध्ये 10 प्रश्न आहे. प्रत्येक 10 प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण म्हणजे 20 मार्क्स. वेळ आहे 20 मिनिट आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. सूचना आहे बघा, सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहे, उत्तर दिलेले आहे, त्यापैकी सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. तिसऱ्या नंबरला प्रत्येक योग्य उत्तरास 2 गुण दिलेले जाते. त्यानंतर चौथ्या नंबर नकारात्मक गुण पद्धती यामध्ये नाही आहे, ठीक आहे. चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. यामध्ये प्रश्न आणि स्पष्टीकरण आणि उत्तर सुद्धा यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीनं समजून येणार. बघा आता पाहूया आपण पहिला प्रश्न. राष्ट्रीय शिक्षण धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आली? पर्याय हे 2018, बी 2019, सी 2020, डी 2021. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2020. 2020 या वर्षी न्यू एज्युकेशन पॉलिसी झाली. बघा स्पष्टीकरण आहे. भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले. दुसरा प्रश्न आहे शिक्षणाचा अधिकार कायदा RTI ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय आहे 2008, बी 2009, सी 2011, डी 2012. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2009 या वर्षी हा RTI ऍक्ट लागू झाला आहे. म्हणजे RTI ऍक्ट संसदेत 2009 मध्ये मंजूर झाला. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे समग्र शिक्षा अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय आहे 2016, बी 2017, सी 2018, डी 2019. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2018 वर्षी. SSA, RMSA व टीचर एज्युकेशन योजना एकत्र करून 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली, जिचं नाव समग्र शिक्षा अभियान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान RMSA कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय 2007, बी 2008, सी 2009, डी 2010. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2009 या वर्षी. 2009 मार्च 2009 मध्ये RMSA योजना सुरू झाली. त्यानंतर प्रश्न 5. सर्व शिक्षा अभियान SSA कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय 1999, बी 2000, सी 2001, डी 2002. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2001 मध्ये. सर्व शिक्षा अभियान 2001 ते 2002 मध्ये सुरू झाले. प्रश्न 6. UGC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1951, बी 1953, सी 1955, डी 1957. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1953 रोजी UGC ची युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशनची स्थापना झाली, जिला विद्यापीठ अनुदान आयोग UGC 28 डिसेंबर 1953 रोजी स्थापना करण्यात आली आहे UGC ची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. शिक्षक दिन म्हणून भारतात कोणती तारीख साजरी केली जाते? पर्याय 1 सप्टेंबर, बी 5 सप्टेंबर, सी 14 नोव्हेंबर, डी 24 डिसेंबर. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 5 सप्टेंबर. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, साजरा करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. NCERT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1956, बी 1960, सी 1961, डी 1965. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1961 रोजी. 1961 NCERT ची स्थापना 1961 मध्ये झाली. 9वा प्रश्न. राष्ट्रीय साक्षरता अभियान नॅशनल लिटरसी मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय आहे 1985, बी 1986, सी 1988, डी 1990.
या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1988 रोजी. 1988 मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियान 5 मे 1988 रोजी सुरू झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय मुक्त शाळा नॅशनल ओपन स्कूलचे नाव राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्था NIOS असे कोणत्या वर्षी करण्यात आले? ते पर्याय दिलेले आहे: 1999, बी 2000, सी 2002, डी 2002, सी 2001, डी 2002. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2002 या वर्षी. 2002 NOS चे नाव जुलै 2002 मध्ये NIOS असे करण्यात आले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? पर्याय 2003, बी 2004, सी 2005, डी 2006. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2005 या वर्षी. NCERT ने 2005 मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 प्रसिद्ध केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद NCTE कायद्याद्वारे कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आली? पर्याय आहे: ए 1989, बी 1993, सी 1995, डी 1997. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1993 रोजी NCTE ऍक्ट 1993 द्वारे राष्ट्रीय अभ्यासक शिक्षण परिषद स्थापित करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय मुक्त शाळा NOS चे नाव बदलून राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्था NIOS असे कोणत्या वर्षी करण्यात आले? पर्याय ए 1998, बी 1999, सी 2001, डी 2002. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2002 या वर्षी जुलै 2002 मध्ये NOS चे नाव बदलून NIOS असे करण्यात आले. त्यानंतर प्रश्न 14, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नू IGNOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए 1993, बी 1994, सी 1995, डी 1996. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1985 रोजी. 1985 रोजी IGNOU युग्नीची जी आहे स्थापना IGNOU कायदा 1985 द्वारे करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे दिल्ली या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS एकलव्य मॉडेल 15वा प्रश्न, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पर्याय आहे 1995, बी 1996, सी 1997, डी 1998. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1997 रोजी EMRS योजना 1997 ते 98 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोहीम EFA भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहे 1999, बी 2000, सी 2001, डी 2002. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2001 मध्ये. 2001 मध्ये EFA भारतात 2001 मध्ये सर्वांसाठी प्राथमिक शिक्षणाच्या उद्देशाने सुरू झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय ज्ञान आयोग नॅशनल नॉलेज कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय 2004, बी 2005, सी 2006, डी 2007. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2005 या वर्षी. 2005 या वर्षी भारत सरकारने 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था CIET NCERT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय आहे ए 1960, बी 1961, सी 1962, डी 1963. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1961 रोजी CIET NCERT ची स्थापना 1961 मध्ये झाली. त्यानंतर 19वा प्रश्न, ज्ञानोदय कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय आहे ए 2011, बी 2012, सी 2013, डी 2014. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2012 या वर्षी. 2012 मध्ये ज्ञानोदय
हा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 2012 मध्ये सुरू झाला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आहे राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान NDLM कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? पर्याय आहे 2013, बी 2014, सी 2015, डी 2016. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2014 या वर्षी. 2014 मध्ये NDLM हा कार्यक्रम 2014 मध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न पाहूया आपण 21व्या प्रश्नामध्ये बघा 21वा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना किती टप्प्यांची आहे? पर्याय आहे ए 3 टप्पे, बी 4 टप्पे, सी 5 टप्पे, डी 6 टप्पे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 4 टप्प्यांची आहे. बघा NEP 2020 नुसार 5+3+3+4 अशी 4 टप्प्यांची ही रचना आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची. तर अशा संदर्भातील प्रश्न लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतात. 22वा प्रश्न बघा NEP 2020 मधील शालेय शिक्षणाच्या नवीन रचनेतील फाउंडेशनल स्टेज कोणत्या वयोगटासाठी आहे? पर्याय 3 ते 4 वर्ष, बी आहे 6 ते 8 वर्ष, सी 3 ते 8 वर्ष, डी आहे ऑप्शन 8 ते 11 वर्ष. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 3 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंत फाउंडेशन स्टेज 3 ते 8 वर्ष वयोगटासाठी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 23वा प्रश्न आहे शिक्षणाचा अधिकार कायदा RTE ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय आहे 1 जानेवारी 2009, बी आहे 1 एप्रिल 2009, सी आहे 1 जानेवारी 2010 आणि डी आहे 1 एप्रिल 2010. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी. कोणतं उत्तर? ऑप्शन नंबर डी 1 एप्रिल 2010 पासून. बघा 1 एप्रिल 2010 स्पष्ट RTE ऍक्ट 2009 मध्ये मंजूर झाला. बघा 2009 मध्ये मंजूर झाला, पण लागू केव्हा झाला प्रश्न काय विचारला इथं? लागू कधी झाला, कोणत्या वर्षी लागू झाला? शिक्षणाचा अधिकार कायदा हा 2009 चा आहे, पण भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू झाला? तर हा कायदा झाला 1 एप्रिल 2010 या वर्षी. 1 एप्रिल 2010 वर्षी. म्हणजे हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा, म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतात. नाहीतर अशा पद्धतीने 1 एप्रिल 2009 तुम्ही उत्तर निवडा, असं निवडायचं नाही. ओके, प्रश्न काय विचारला हे वाचून घ्यायचं आहे आणि त्याला उत्तर काय आहे हे वाचून घ्यायचं आहे, त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक शिक्षणात झाला. प्रश्न क्रमांक आता 24वा पाहूया. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE ही वैज्ञानिक संस्था म्हणून कोणत्या तारखेला अस्तित्वात आली? पर्याय 1 जुलै 1994, बी 1 जुलै 1995, सी 17 ऑगस्ट 1994, सी 17 ऑगस्ट 1995. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 17 ऑगस्ट 1995. NCTE ऍक्ट 1993 नुसार NCTE ही 17 ऑगस्ट 1995 रोजी स्थापन झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे 25वा NCERT चे मुख्यालय कुठे आहे? RT मुख्यालय कुठे आहे? पर्याय नवी दिल्ली, बी मुंबई, सी चेन्नई, डी कोलकाता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए नवी दिल्ली या ठिकाणी NCERT चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26वा भारतातील पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? पर्याय 1964, बी 1966, सी 1968, डी 1970. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1968 रोजी. 1968 म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 मध्ये जाहीर झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 कोठारी आयोगाचा अहवाल एज्युकेशन कमिशन कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? पर्याय 1994, बी 1995, सी 1966, डी 1967. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1966 मध्ये. कोठारी आयोगाची नियुक्ती 1964 मध्ये झाली आणि अहवाल 1966 मध्ये प्रसिद्ध झाला. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. बघा प्रश्न काय विचारलाय? कोठारी आयोगाचा अहवाल विचारलाय. अहवाल कोणत्या वर्षी झाला हे विचारलं की आयोगाची नियुक्ती कधी झाली हे विचारलं नाही, कारण की आयोगाची नियुक्ती 1964 मध्ये झाली आहे. पण तिथे विचारला प्रश्न की कोठारी आयोगाचा अहवाल कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? तर हा 1966 मध्ये प्रसिद्ध झाला. ते प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 पहा
राष्ट्रीय मुक्त शाळा NOS चे नाव बदलून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था NIOS असे कोणत्या वर्षी करण्यात आले? पर्याय हे 1999, बी 2000, सी 2001, डी 2002. हे चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2002 या वर्षी. 2002 मध्ये जुलै 2002 मध्ये NOS चे नाव बदलून NIOS करण्यात आले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पाहूया. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रीय पाठ्यचर्या आराखडा NCF 2005 चा मुख्य भर कोणत्या बाबीवर आहे? पर्याय हे पाठ्यपुस्तकांवरील आधारित शिक्षण, बी आहे पाठांतर व परीक्षा यावर आधारित शिक्षण, सी बालक केंद्रित व अनुभव आधारित शिक्षण, डी आहे एकसमान अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी बालक केंद्रित अनुभवा आधारित शिक्षण. बालक केंद्रित अनुभव आधारित शिक्षण. NCF 2005 मध्ये बालकाचा समग्र विकास, अनुभवातून शिकणे व समजून घेण्यावर भर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, समग्र विकासासाठी शिक्षणात कोणकोणते घटक महत्वाचे मानले आहेत? पर्याय हे बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक, नैतिक व सर्जनशील विकास, बी आहे केवळ बौद्धिक व शारीरिक विकास, सी केवळ सामाजिक व नैतिक विकास, डी आहे केवळ सर्जनशील व भावनिक विकास. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक, नैतिक व सर्जनशील विकास. NEP 2020 मध्ये NCF 2005 नुसार शिक्षणाचे उद्दिष्ट समग्र विकास आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31, राष्ट्रीय मुक्त शाळा NOS योजना कोणत्या वर्षी भारतात सुरू झाली? पर्याय 1995, बी 1997, सी 1998, 1988, डी 1989. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 1989 या वर्षी. नोव्हेंबर 1989 मध्ये नॅशनल ओपन स्कूल NOS या नावाने योजना झाली. 32 प्रश्न, राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्था NIOS या नावाने संस्था ओळखली जाते, हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? बघा प्रश्न वेगवेगळे आहे, काही काही प्रश्न एक तेच ते दिलेले आहे पण वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहे. इथे विचारलं राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्था NIOS या नावाने संस्था ओळखली जाते पण हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? जे नाव देण्यात आलेले. तर पर्याय हे 2000 वर्षी, बी 2001, सी 2002, डी आहे 2003. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2002 या वर्षी. 2002 जुलै 2002 मध्ये NOS चे नाव बदलून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS करण्यात आले. त्यानंतर 33 प्रश्न आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU चे मुख्यालय कुठे आहे? पर्याय हे नवी दिल्ली, बी मुंबई, सी चेन्नई, डी कोलकाता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए नवी दिल्ली या ठिकाणी. IGNOU चे मुख्यालय, मुख्य प्रशासनिक केंद्र, मैदान जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 ना, ठीक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पाहूया. IGNOUची IGNOU ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय 1993, 1983, बी 1984, सी 1985, डी 1986. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1985 रोजी. 1985 म्हणजे संसदेच्या कायद्यानुसार IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली. 35 प्रश्न आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS योजना ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? पर्याय शिक्षण मंत्रालय, बी आदिवासी कार्य मंत्रालय, सी महिला व बाल विकास मंत्रालय, डी आहे सामाजिक न्याय व अधिकारिक मंत्रालय. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आदिवासी कार्य मंत्रालय या मंत्रालयाशी ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा जी आहे ती या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. त्यानंतर 36 प्रश्न, राष्ट्रीय साक्षरता अभियान NLM यांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय हे 1986, बी 1987, सी 1988, डी 1989. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1988 मध्ये. 1988 मध्ये NLM ची सुरुवात 5 मे 1988 रोजी करण्यात आली. त्यानंतर 37 प्रश्न, राष्ट्रीय ज्ञान आयोग नॅशनल नॉलेज कमिशन यांचे अध्यक्ष कोण होते त्यावेळी? तर बघा पर्याय दिलेले आहे, ए डॉक्टर यशपाल, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी डॉक्टर संत पित्रोदा, डी आहे डॉक्टर मनमोहन सिंग. या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी डॉक्टर संत पित्रोदा म्हणजे
डॉक्टर सम पित्रोदाचे हे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सम पित्रोदा जे ते होते त्यावेळेस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पाहूया. राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान परिषद एनसीटी वैज्ञानिक संस्था कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? पर्याय 1993, बी 1994, सी 1995, डी 1996. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1995 मध्ये. 1995 मध्ये एनसीटी ऍक्ट 1993 नुसार एनसीटी ही वैज्ञानिक संस्था 17 ऑगस्ट 2095 रोजी जे आहे ते स्थापन झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 नुसार शिक्षणाचा माध्यम म्हणून कोणत्या भाषेला प्राधान्य देण्यात आलेले आहे? पर्याय इंग्रजी, बी हिंदी, सी प्रादेशिक भाषा, डी मातृभाषा आणि स्थानिक भाषा. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी मातृभाषा आणि स्थानिक भाषेला जे आहे महत्व दिलेले आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शक्यतोवर 8वी पर्यंत आणि त्यापुढे शक्य असल्यास मातृभाषा आणि स्थानिक भाषेत शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान SSA जवळून एकत्र करून कोणती योजना सुरू केली? बघा, भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान SSA जवळून जे आहे ते एकत्र करून जे आहे तो कोणती योजना सुरू केली? पर्याय आहे RMSA, बी आहे RTE, सी समग्र शिक्षा, डी NIOS. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी समग्र शिक्षा. समग्र शिक्षा SSA, RMSA आणि टीचर एज्युकेशन योजनांचा योजनांना एकत्र करून समग्र शिक्षा ही योजना 2018 मध्ये सुरू केली. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान RMSA ही योजना कोणत्या घटकावर भर देते? पर्याय प्राथमिक शिक्षण, बी माध्यमिक शिक्षण, सी उच्च शिक्षण आणि डी तांत्रिक शिक्षण. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण RMSA योजना ही माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता, प्रवेश आणि गुणवत्ता वाढवण्यावर केंद्रित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान NDLM चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पर्याय सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे, बी सर्व नागरिकांना डिजिटल साक्षर बनवणे, सी शिक्षकांना प्रशिक्षण देणे, डी शालेय पायाभूत सुविधा वाढवणे. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सर्व नागरिकांना डिजिटल साक्षर बनवणे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कोणतं आहे? ऑप्शन नंबर बी सर्व नागरिकांना साक्षर बनवणे. NDLM द्वारे देशातील नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सक्षम केले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 पाहूया. प्रश्न क्रमांक 43 पूर्व व प्राथमिक शिक्षणाला ECCE न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये कोणत्या टप्प्यात समाविष्ट केले? पर्याय ए आहे प्रिपरेटरी स्टेज, बी आहे मिडल स्टेज, सी फाउंडेशन स्टेज आणि डी सेकंडरी स्टेज. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी फाउंडेशनल स्टेज. फाउंडेशनल स्टेज NEP 2020 नुसार 3 ते 8 वर्ष वयोगटासाठी ECCE हा फाउंडेशनल स्टेज मध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था NIOS ची संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? पर्याय ए शिक्षण मंत्रालय, बी मानव संसाधन विकास मंत्रालय, सी संस्कृती मंत्रालय, डी माहिती व प्रसारण मंत्रालय. तर हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे. NIOS ही शिक्षण मंत्रालयाच्या पूर्वी MHRD अंतर्गत कार्य करणारी ही संस्था होती. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 शिक्षक दिन भारतात कोणत्या महान व्यक्तींच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? पर्याय महात्मा गांधी, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, डी स्वामी विवेकानंद. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानंतर 46वा प्रश्न आहे UGC ही संस्था कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आली आहे? पर्याय आहे UGC ऍक्ट 1953, बी आहे UGC ऍक्ट 1956, सी UGC ऍक्ट 1961 आणि डी आहे UGC ऍक्ट 1968. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी UGC ऍक्ट 1956.
1956 युजीसीला वैज्ञानिक दर्जा देणारा कायदा युजीसी ऍक्ट 1956 हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 नुसार शिक्षणात कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनावर भर दिला आहे? पर्याय हे फक्त लेखी परीक्षा, बी आहे सातत्यपूर्ण आणि व्यापक मूल्यमापन CCE, सी फक्त मौखिक परीक्षा, डी आहे वार्षिक परीक्षा पद्धती. हे चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सातत्यपूर्ण आणि व्यापक मूल्यमापन CCE, सातत्यपूर्ण आणि व्यापक मूल्यमापन. NCF 2005 नुसार शिक्षणात CCE पद्धतीवर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर 48 प्रश्न आहे समावेशक शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनची कल्पना भारतात सर्वप्रथम कोणत्या कार्यक्रमातून पुढे आली? पर्याय आहे SSA, बी RMSA, सी IEDSS, डी आहे NPE 1986. तर या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी NPE 1986. NPE 1986 मध्ये समावेशक शिक्षणाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय साक्षरता अभियान NLM अंतर्गत टोटल लिटरेसी कॅम्पेन TLC ही रणनीती कोणत्या वर्षी स्वीकारली गेली? बघा प्रश्न काय, राष्ट्रीय साक्षरता अभियान NLM अंतर्गत टोटल लिटरेसी कॅम्पेन TLC ही रणनीती कोणत्या वर्षी स्वीकारली गेली? पर्याय 1985, बी 1986, सी 1988, डी 1990. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1988 मध्ये. 1988 मध्ये NLM 5 मे 1988 रोजी सुरू झाले व TLC ही त्याची प्रमुख रणनीती होती. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा भारत सरकारने कोणत्या वर्षी सर्व शिक्षा अभियान SSA सुरू केले? पर्याय 1999 ते 2000, बी आहे 2000 ते 2001, सी 2001 ते 2002 आणि डी आहे 2002 ते 2003. तर या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2001 ते 2000 या वर्षी सर्व शिक्षा अभियान जे आहे ते सुरू केले आहे. सर्व शिक्षा अभियान 2001-2002 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर पात्रता परीक्षेच्या पहिल्या पेपर मध्ये या शैक्षणिक माध्यमावर या शैक्षणिक टॉपिक वरती प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारू शकते. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा सराव तुमचा असला पाहिजे. नवीन जर असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला कसं आहे अशा पद्धतीचे इम्पॉर्टन्स व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहता येणार आहे. चला पुढच्या व्हिडिओमधून अजून असेच व्हिडिओ आपण इम्पॉर्टन्स घेऊन येऊया. आज मी इथंच थांबतो. अमित आडे, मी धन्यवाद. ओके.